अशोक चव्हाण यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य। सरकार टेंडर आणि कमिशनखोरीत मग्न, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणी घेणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून पाण्याचाही त्याग, ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी हाकेंचं उपोषण। खासदार निलेश लंके यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, 19 जून पासून सुरू होणारी पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी। 19 तारखेला शिवसेना पक्षाचा 58वा वर्धापन दिन, मुंबईतल्या मातोश्रीच्या रिंगणात एकनाथ शिंदे यांच्याकडून पोस्टरबाजी। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थकाची आत्महत्या, पराभव जिव्हारी लागल्यानं गळफास घेऊन आत्महत्या। 22 आणि 23 जूनला बारामतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार नवा राजकीय एल्गार, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती। वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून लोणावळ्यात आता एकेरी वाहतूक, शहरात नगर परिषदेच्या वतीनं प्रवेशबंदीचे फलक। कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात, बऱ्याच दिवसापासून ओढ दिलेल्या पावसानं कोल्हापुरात लावली दमदार हजेरी। कळंबा कारागृहातील कैदी मुन्ना खानची हत्या, गांजाच्या उधाऱ्यातून। मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी मुन्ना खानचं कारागृहात होतं गांजा विक्रीचं रॅकेट। कोल्हापुरात शहरात विचित्र अपघात, वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाची एकाच वेळी दोघांना धडक, सुदैवानं कोणीही जखमी नाही। सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी, रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल। साईबाबांच्या चरणी 648 ग्रॅम वजनाचा 42 लाखांचा सुवर्ण मुकुट दान, नाव जाहीर न करण्याची भाविकाची विनंती।